नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आहे इयत्ता 4थी आणि इयत्ता 7वी साठी जी स्कॉलरशिपची एक्झाम होणार आहे त्यासाठी परीक्षेचं स्वरूप कसं असेल त्याबद्दल मी माहिती घेऊन आलेलो आहे। तर चला आपण पाहूयात त्या परीक्षेचं स्वरूप कसं असेल। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 4थी व इयत्ता 7वी प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा या परीक्षेचं स्वरूप आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर यामध्ये पहा, पेपर क्रमांक 1 जो आहे तो प्रथम भाषा गणित, म्हणजे प्रथम भाषा आणि गणित या दोघांचे मिळून पेपर क्रमांक 1 आहे। प्रथम भाषा या विषयाची प्रश्नसंख्या असेल 25, गुण असतील 50, म्हणजे एक प्रश्न जो आहे तो किती मार्कासाठी आहे, 2 मार्कासाठी आहे। गणितामध्ये प्रश्नसंख्या असेल 50 आणि गुण असतील 100, म्हणजे एक प्रश्न 2 मार्कासाठी आहे। तर यासाठी एकूण गुण आहेत पहा 150, एकूण प्रश्नसंख्या आहे 75 आणि वेळ दिलेला आहे 1 तास 30 मिनिटे, म्हणजे जवळपास 1.5 तासाचा वेळ आपल्याला आहे। तर पेपर क्रमांक 2 मध्ये पहा, तृतीय भाषा, प्रश्न आहेत 25। तृतीय भाषा म्हणजे या ठिकाणी आपल्याला इंग्लिश हा विषय असेल, प्रथम भाषा म्हणजे या ठिकाणी आपल्याला मराठी हा विषय असेल। तर 25 प्रश्न आहेत 50 मार्कासाठी, म्हणजे परत हे एक प्रश्न 2 मार्कासाठी। बुद्धिमत्ता चाचणी, याचे प्रश्न 50 असतील, एक प्रश्न 2 मार्काला, एकूण गुण 100 असतील। इथे पहा 150 गुण असतील आणि जे प्रश्नसंख्या आहे ती 75 असेल। यासाठी सुद्धा आपल्याला 1 तास 30 मिनिटाचा वेळ दिलेला आहे। तर खाली पहा, प्रश्नांची काठिण्य पातळी कशी असेल। तर सोप्या प्रश्नाचे स्वरूप जे आहे ते परीक्षेमध्ये 30% असेल, मध्यम स्वरूपाचे प्रश्न हे 40% असतील आणि कठीण स्वरूपाचे प्रश्न हे 30% असतील। महत्वाचं काय दिले पहा, उपरोक्त दोन्ही परीक्षांसाठी उत्तरांच्या 4 पर्यायापैकी एकच पर्याय अचूक असेल, ही अतिशय महत्वाची सूचना आपल्याला। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला परीक्षेचं स्वरूप समजलेलं असेल तर आपण या पद्धतीने अभ्यासाला लागायला काही हरकत नाहीये। अभ्यास करायचा असेल तर लक्षात घ्या, व्ही अकॅडमीचं ॲप जे आहे ते प्ले स्टोअरवरती उपलब्ध आहे। या ॲपमध्ये तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करू शकता। अतिशय नाममात्र फीमध्ये आम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेत आहोत। त्यामध्ये परीक्षेपर्यंत तुम्हाला वेगवेगळ्या घटकावरचे ऑफलाईन व्हिडिओ असतील, ऑनलाईन असतील, त्याचबरोबर प्रश्नपत्रिका असेल, प्रश्नपत्रिकांचा संच असेल, उत्तरपत्रिकांचा संच असेल, या सगळ्या गोष्टी ज्या की अभ्यासासाठी खूप महत्त्वाच्या आहेत त्या गोष्टी आम्ही आमच्या ॲपवरती प्रोव्हाइड करत आहोत।